चला, आजच्या या रेकी लेवल 1च्या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे आपला डे 4 आणि आजच आपला आहे शेवटचा दिवस. तर कोणी कोणी निगेटिव्हिटी सोडून द्यायला सुरुवात केली? कसं वाटतं निगेटिव्हिटी सोडून द्यायला सुरुवात केल्यावर? व्हेरी गुड. तर बघा, आतापर्यंत मी एक जस्ट रिकॅप घेते की आतापर्यंत आपण काय काय बघितलं याचा. आतापर्यंत आपण आपलं सबकॉन्शियस माइंड बघितलं. सबकॉन्शियस माइंड कशा प्रकारे वर्क करतं, कोणत्या गोष्टींवरती वर्क करतं ते बघितलं. अफर्मेशनद्वारे आपण आपलं आयुष्य कसं सकारात्मक बनवू शकतो हे पाण्यावरती अफर्मेशन देऊन सुद्धा चेक करून बघितलं. नंतर व्हिज्युअलाइज कसं करायचं, मेडिटेशन कसं करायचं, मेडिटेशन करून आपण आपली डेलीची कामं किती व्यवस्थितपणे करू शकतो हे बघितलं. अगदीच मोठी ध्यानसाधना नाही, पण आपण जे काम करतो आहोत ते अगदी व्यवस्थित लक्ष देऊन केल्याने काय होतं हे आपण बघितलं. त्यानंतर रेकी म्हणजे काय, रेकीची 5 तत्व, रेकीचे फायदे, रेकीबद्दल असलेले गैरसमज आणि रेकीचा इतिहास हे सुद्धा आपण बघितलं. आपण स्वतःचा आणि इतरांचा औरा बघायला आणि फील करायला सुद्धा शिकलो. त्यानंतर आपण घेतला शक्तिपात. शक्तिपातची एनर्जी कशी ऍक्टिव्हेट करायची, अन्न आणि पाण्याला कसं चार्ज करायचं हे सुद्धा बघितलं आणि 7 चक्रांची ओळख बघितली. तर आज आपण 7 चक्र क्लिन्झिंग आणि चार्जिंग बघणार आहोत. त्याचप्रमाणे एनर्जीचे बॉल्स बघणार आहोत आणि रेकीद्वारे आजारांवर कसे उपचार करायचे हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. तुमची डेली प्रॅक्टिस काय असेल हे सुद्धा आज आपण घेणार आहोत. तर पहिला मला सगळ्यांनी सांगा, काल जी तुम्हाला मी 7 चक्र सांगितली ती सगळ्यांच्या लक्षात आली की आपल्या शरीरामध्ये 7 चक्रांची जागा कुठे कुठे आहे ते. आता जर आपण क्लिन्झिंग आणि त्यावेळेला ती जागा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं चक्र असतं क्राऊन चक्र, जे आपल्या टाळूवरती. दुसरं चक्र 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र, गळ्यामध्ये विशुद्ध चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट हृदय चक्र, नाभीच्या 3 बोटावरती मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटाखाली स्वादिष्टान चक्र आणि जेनेटिक ऑर्गनच्या समोर आहे मूलाधार चक्र. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. ओके. तर क्लिन्झिंग साठी सुरुवात होईल क्राऊन चक्र ते रूट चक्र अशी सिक्वेन्स आहे आणि चार्जिंग साठी रूट चक्र ते क्राऊन चक्र सिक्वेन्स असा असेल आणि हे आपण मेडिटेशनच्या माध्यमातून करणार आहोत. तर करायची सुरुवात आपण मेडिटेशनसाठी 7 चक्रांचं मेडिटेशन, ज्याच्याद्वारे आपण आपल्या चक्रांचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग करायला शिकणार आहोत. रेडी सर्व? थम्स सेंड करा मला. ओके. माझा आवाज येईल, माझा व्हिडिओ बंद असेल. तुम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन हात आकाशाकडे करा, त्यावेळेला तुमचे हे हात मला असे पाहिजेत तुमच्या हृदयाजवळ, ही पोझिशन हृदयाजवळ. आणि जेव्हा मी सांगेन की हात रिलॅक्स ठेवा, त्यावेळेला हे हात असेच तुम्हाला तुमच्या मांडीवर ठेवायचे आहेत आणि रिलॅक्स बसायचं आहे. कळलं सर्वांना? ओके, चला आपण आता सुरुवात करूया. सर्वांनी थोडं पाणी पिऊन घ्या. सर्वांनी आपल्या 7 चक्रांच्या क्लिन्झिंग आणि चार्जिंग मेडिटेशन साठी तयार व्हायचं आहे. एका शांत जागी बसा, जिकडे तुम्हाला कोणताही आवाज डिस्टर्ब करणार नाही, याची काळजी घ्या. मग ती तुमच्या दारावरची बेल असेल, आजूबाजूला होणारा आवाज असेल, तुमच्या फोनची रिंग असेल किंवा तुमच्या घरातील सदस्यांचा बोलण्याचा आवाज असेल, अशा कोणत्याही आवाजापासून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. तर ज्यांना जास्त 15 ते 20 मिनिटं बसणं शक्य नाहीये अशांनी झोपून केलं तरी चालेल. झोपून केल्यावरही तेवढाच फायदा होणार आहे जेवढा तुम्ही बसून करणार आहात. तर एका शांत जागी बसा
आणि डिरेक्टली तुमचा स्पर्श जमिनीला होणार नाही याची काळजी घ्या. जमिनीवर असाल तर खाली आसन घ्या आणि खुर्चीवर असाल तर पायाखाली काहीतरी आसन ठेवा. डोळे हलके बंद करा. येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औराला पूर्ण सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औराला पूर्ण सकारात्मक ऊर्जा प्रदान करीत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औरामधून सर्व नकारात्मक ऊर्जा कायम स्वरूपी बाहेर काढत आहे. तर जाणारा प्रत्येक श्वास तुमच्या संपूर्ण शरीर, मन, सात चक्र आणि औरामधून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी बाहेर काढत आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता आपल्याला रेकीला कॉल करायचा आहे. काल मी रेकीला कॉल कसं करायचं ते सांगितलं होतं. मी मोठ्याने बोलते, तुम्ही मनातल्या मनात बोला. मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. आता तुमचा ज्या दैवतावर विश्वास असेल त्या दैवताचं स्मरण करा. ज्या देवावर विश्वास असेल त्या देवाचं स्मरण करा. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ओंजळीसारखे हात करा आणि आपल्या हृदयासमोर धरा. अनंत स्रोतातून वाहत येणारा ऊर्जेचा प्रवाह पावसाच्या प्रवाहाप्रमाणे तुमच्या क्राऊन चक्र आणि हातांवर येतो आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारा ऊर्जेचा प्रवाह पावसाच्या प्रवाहाप्रमाणे तुमच्या क्राऊन चक्र आणि हातांवर येत आहे. अनंत ब्रह्मांडातून प्रवाहित होणारी ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हातांपर्यंत आणि क्राऊन चक्रांपर्यंत येत आहे. अनंत स्रोतातून प्रवाहित होणारी ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत आणि हातांपर्यंत येत आहे. आता बघा, तुमच्या हातांमध्ये काहीतरी ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल. कोणाला थंड जाणवेल तर कोणाला गरम जाणवेल तर कोणाला हातांवर काहीतरी राऊंड राऊंड फिरत आहे अशी ऊर्जा जाणवेल. तुमच्या हातावर काहीतरी ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल. काही फील होत असेल तर तुमचे हात अलगद तुमच्या मांडीवर ठेवा, आकाशाकडेच पोझिशन असलेले. तुमचे हात तुमच्या मांडीवर ठेवा. तळ हात तुमचे आकाशाच्या दिशेने राहतील याची काळजी घ्या. आता बघा, दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करीत आहे. दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात प्रवेश करीत आहे आणि क्राऊन चक्राच्या रिलेटेड जे काही ऑर्गन आहेत त्या ऑर्गन मधली सर्व नकारात्मक ऊर्जा ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा खाली खाली घेऊन येत आहे. क्राऊन चक्र आणि क्राऊन चक्रा संबंधित जे काही ऑर्गन्स आहेत त्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा घेऊन खाली खाली येत आहे. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेली आहे. हे आज्ञाचक्र बरोबर तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये स्थित आहे. आज्ञाचक्र आणि त्या रिलेटेड जे काही अवयव आहेत, अगदी अनंत काळापासून असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा ग्रहण करून ती दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा आणखी खाली येत आहे. अनंत काळापासून आज्ञाचक्रामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा घेऊन ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा अजून खाली येत आहे आणि तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. खाली येत असताना तुमच्या डोळ्यात असणारी नकारात्मक ऊर्जा, कानात असलेली नकारात्मक ऊर्जा, तुमच्या मुखात, दातांमध्ये, जीभ, प्रत्येक सेल
ह्यामध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा घेऊन ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत आलेली आहे. थ्रोट चक्र आणि त्याच्याशी रिलेटेड असलेली सर्व ऑर्गन्स मधली ऊर्जा, वर्षानुवर्षांपासून साठलेली नकारात्मक ऊर्जा, ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आणखी खाली घेऊन आलेली आहे, अजून खाली घेऊन आलेली आहे. आता हृदय चक्रापर्यंत ही ऊर्जा पोचलेली आहे. कितीतरी नातेसंबंधांमधून असलेला तणाव, कामामुळे असलेला तणाव, हृदयावर साठून असलेलं ओझं, त्यावर अवयवांवर आलेला तणाव, सर्व घेऊन ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा अजून खाली मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. अजून खाली मणिपूर चक्रापर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्रामध्ये सर्व नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती तुमच्या पोट, लहान आतडं, मोठं आतडं, लिव्हर, त्या सर्व अवयवांमध्ये कोणत्याही कारणाने जी काही नकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे, जे काही ब्लॉकेजेस आहेत, ते सर्व ब्लॉकेजेस, ती सर्व नकारात्मकता घेऊन ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आणखी खाली तुमच्या स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्रांपर्यंत आलेली आहे. स्वादिष्टान चक्र तुमच्या नाभीच्या 3 बोट वरती आहे. महिलांचे जे काही जेनेटिक ऑर्गन्स आहेत, त्या रिलेटेड ऑर्गन्स असतील, त्या अवयवांमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा घेऊन ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आणखी खाली घेऊन मूलाधार चक्रापर्यंत आलेली आहे. हे मूलाधार चक्र तुमच्या जेनेटिक ऑर्गनच्या समोर आहे. जी कोणती नकारात्मक ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रामध्ये किंवा त्या रिलेटेड अवयवांमध्ये आहे, ही सर्व नकारात्मक ऊर्जा, मग ती शारीरिक लेवलची असू दे, मानसिक लेवलची असू दे किंवा भावनिक लेवलची असू दे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीर, मन, सात चक्र आणि औरामध्ये कोणत्याही कारणाने असलेली ऊर्जा आता अजून खाली येत आहे आणि तुमच्या शरीराच्या 7 चक्रांच्या आणि औराच्या बाहेर आलेली आहे. एखादी वीज जमिनीत जावी त्या प्रकारे ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रातून बाहेर पडून जमिनीमध्ये गेलेली आहे. एखादी वीज चमकावी त्याप्रमाणे ही सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्राच्या बाहेर पडून जमिनीमध्ये गेलेली आहे, पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे, पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे, पृथ्वीच्या भूगर्भात गेलेली आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अजून डीप, अजून डीप, अजून डीप गेल्यानंतर एक भला मोठा दगड आहे. त्याला तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मकता बांधून टाकली गेली आहे. त्या भल्या मोठ्या दगडाला तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बांधून टाकली गेली आहे. एकच घाव, एकच झटका आणि त्या नकारात्मक ऊर्जेसोबत तुमचं नातं कायमस्वरूपी संपलेलं आहे. एकच घाव, एकच झटका आणि त्या सर्व नकारात्मक ऊर्जेसोबत तुमचं नातं कायमस्वरूपी संपलेलं आहे. तुमचं नातं कायमस्वरूपी संपलेलं आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भात त्या सर्व नकारात्मक ऊर्जेशी तुमचं नातं तोडून शुद्ध पवित्र ऊर्जेसोबत पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भात त्या सर्व नकारात्मक ऊर्जेशी नातं तोडून शुद्ध आणि पवित्र होऊन पुन्हा भूगर्भातून बाहेर येत आहे आणि तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि तुमच्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आता या ऊर्जेने तुमच्या मूलाधार चक्रात प्रवेश केलेला आहे. आता या ऊर्जेने तुमच्या मूलाधार चक्रात प्रवेश केलेला आहे. मूलाधार चक्र म्हणजे लाल रंग. लाल रंगाच्या प्रकाशमय ऊर्जेने तुमचं मूलाधार चक्र, त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्व अवयव सकारात्मक झालेले आहेत. त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्व अवयव सकारात्मक झालेले आहेत, परिपूर्ण झालेले आहेत. लाल रंगाच्या ऊर्जेने तुमचं संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि औरा सकारात्मकतेने परिपूर्ण झालेला आहे, सकारात्मकतेने परिपूर्ण झालेला आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा हळूहळू मूलाधार चक्रांपासून तुमच्या स्वादिष्टान चक्रात आलेली आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा हळूहळू मूलाधार चक्रापासून निघून तुमच्या स्वादिष्टान चक्रात थोडी वर आलेली आहे. तुमचं स्वादिष्टान चक्र आणि त्याच्याशी संबंधित असलेले सर्व अवयव, सर्व सेल्स, टिश्यू, नर्व्स हे केशरी रंगाच्या
प्रकाशमय ऊर्जेने प्रकाशमय झालेले आहेत. हे केशरी रंगाने प्रकाशमय झालेले आहेत, सकारात्मक झालेले आहेत. स्वादिष्टान चक्रा संबंधित असलेले सर्व अवयव, सेल्स, टिश्यू, नर्व्स सर्व केशरी रंगाने सकारात्मक आणि परिपूर्ण झालेले आहेत, सकारात्मक आणि परिपूर्ण झालेले आहेत. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा थोडी वर म्हणजेच तुमच्या मणिपूर चक्रात आलेली आहे. ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा थोडी वर तुमच्या मणिपूर चक्रात आलेली आहे. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. मणिपूर चक्र आणि त्या संबंधित असलेले सर्व अवयव पिवळ्या रंगाच्या ऊर्जेने परिपूर्ण झालेले आहेत, सकारात्मक झालेले आहेत. पिवळ्या रंगाच्या प्रकाशमय ऊर्जेने मणिपूर चक्र आणि त्या संबंधित असलेले सर्व अवयव परिपूर्ण झालेले आहेत, सकारात्मक झालेले आहेत. हळूहळू ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत आलेली आहे. हळूहळू ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हृदय चक्रापर्यंत आलेली आहे. हृदय चक्राचा रंग आहे हिरवा. हृदय चक्रा संबंधित जे काही अवयव आहेत ते सर्व अवयव, सेल्स, टिश्यूज, नर्व्स पूर्ण हिरव्या रंगाने परिपूर्ण आणि सकारात्मक झालेले आहेत. हिरव्या रंगाने परिपूर्ण आणि सकारात्मक झालेले आहेत. हिरव्या रंगाने परिपूर्ण आणि सकारात्मक झालेले आहेत. हळूहळू ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रात म्हणजे तुमच्या गळ्यापर्यंत आलेली आहे. हळूहळू ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रात म्हणजेच गळ्यापर्यंत आलेली आहे. थ्रोट चक्राच्या फिक्या निळ्या रंगाच्या ऊर्जेने तुमचं थ्रोट चक्र आणि त्याच्याशी असलेले संबंधित असलेले अवयव सकारात्मकतेने परिपूर्ण झालेले आहेत. थ्रोट चक्र आणि त्या थ्रोट चक्रा संबंधित जे काही अवयव आहेत ते फिक्या निळ्या रंगाच्या ऊर्जेने सकारात्मक आणि प्रकाशमय झालेले आहेत, परिपूर्ण झालेले आहेत. हळूहळू ही ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रात दोन भुवयांच्या मध्ये आलेली आहे. हळूहळू ही ऊर्जा तुमच्या आज्ञाचक्रात म्हणजेच दोन भुवयांच्या मध्ये आलेली आहे. अतिनील डार्क ब्ल्यू अशा रंगाने आज्ञाचक्र आणि त्या संबंधित असलेले सर्व अवयव प्रकाशमय झालेले आहेत. आज्ञाचक्र आणि त्या संबंधित असलेले सर्व अवयव निळ्या रंगाने प्रकाशमय झालेले आहेत, परिपूर्ण झालेले आहेत, सकारात्मक झालेले आहेत. हळूहळू ही दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत आलेली आहे. हळूहळू ही दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रापर्यंत आलेली आहे म्हणजेच तुमच्या टाळूपर्यंत आलेली आहे. म्हणजेच तुमच्या टाळूपर्यंत आलेली आहे. तुमचं डोकं, क्राऊन चक्र आणि त्या संबंधित असलेले सर्व अवयव, प्रत्येक सेल्स, टिश्यू, नर्व्स पर्यंत ही सर्व सकारात्मक ऊर्जा पोहोचत आहे. क्राऊन चक्र आणि त्या संबंधित असलेले सर्व अवयव, सेल्स, टिश्यू, नर्व्स पर्यंत ही सर्व सकारात्मक ऊर्जा पोहोचत आहे. तुमचे सर्व अवयव परिपूर्ण आणि सकारात्मक झालेले आहेत. तुमचे सर्व अवयव परिपूर्ण आणि सकारात्मक झालेले आहेत. तुमचे सर्व अवयव परिपूर्ण आणि सकारात्मक झालेले आहेत. तुमचे 7 चक्र, शरीर, मन आणि औरा दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहेत. तुमचे 7 चक्र, शरीर, मन आणि औरा दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहेत. तुमचं 7 चक्र, शरीर, मन आणि औरा दिव्य रेखी शक्तीच्या ऊर्जांनी परिपूर्ण झालेले आहेत. आता तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. आता तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. एक सुंदर प्रकाशमय ज्योत तिथे जळते आहे. तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये एक सुंदर प्रकाशमय ज्योत जळते आहे. त्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा. रंग बघा त्या ज्योतीचा. ती ज्योत म्हणजे तुमचंच ज्योतिपुंज रूप आहे. ती ज्योत म्हणजेच तुमचं ज्योतिपुंज रूप आहे. तुमच्या आतमध्ये विराजित असलेल्या त्या परमेश्वराचं ज्योतिपुंज रूप आहे. तुमच्या शरीरामध्ये विराजित असलेल्या त्या परमेश्वराचं ज्योतिपुंज रूप आहे. तुमच्या थडामध्ये दिसणाऱ्या त्या ज्योतिरूप म्हणजेच ब्रह्मरूपाला त्या क्रिएटरचं, परमेश्वराचं जे ज्योतिरूप आहे, ज्या दैवतावर तुमचा विश्वास आहे, ज्या देवावर तुमचा विश्वास आहे, त्या देवाच्या साक्षात ज्योतिरूप तुम्ही बघत आहात. त्या देवाचं साक्षात ज्योतिरूप तुम्ही बघत आहात.
आज तुमची जी कोणती इच्छा आहे, तुमच्या मनात असलेली जी कोणती इच्छा आहे, ती इच्छा तुम्हाला तुमच्या थड्यामध्ये असलेल्या त्या परमेश्वर रूप ज्योतिपुंजाला सांगायची आहे. ती इच्छा तुमच्या थड्यामध्ये असलेल्या त्या परमेश्वराच्या ज्योतिरूपाला सांगायची आहे. साकडं घाला त्या ज्योतीपुढे आणि नतमस्तक व्हा आणि त्या एनर्जीचा स्वीकार करा. साकडं घाला त्या ज्योतिरूपापुढे, नतमस्तक व्हा आणि त्या एनर्जीचा स्वीकार करा. त्या एनर्जीचा स्वीकार करा. आज तुम्ही परिपूर्ण होत आहात. त्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशमय ऊर्जेने आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात, संपूर्ण झालेले आहात. तुम्ही आज त्या क्रिएटरचं एक अंश बनलेला आहात. तुम्ही आज त्या परमेश्वराचा एक अंश बनलेले आहात. तुम्ही आज त्या परमेश्वराचा एक अंश बनलेले आहात. तुम्ही आणि ती ज्योती स्वरूपात असलेली क्रिएटर आज तुम्ही एक रूप झालेले आहात. तुम्ही आणि ते ज्योती स्वरूप आज तुम्ही एकरूप झालेले आहात. बघा, तुमचे आई वडील, तुमचे गुरु, तुमचा ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुमचे आई वडील, तुमचे गुरु, तुमचे ईश्वर तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुमच्याकडे बघून स्मित हास्य करीत आहेत. तुमच्याकडे बघून स्मित हास्य करीत आहेत. तुम्हाला खूप प्रसन्न वाटत आहे. तुम्हाला खूप प्रसन्न वाटत आहे. तुम्ही आज संपूर्ण झालेले आहात. तुम्ही आज संपूर्ण झालेले आहात. तुम्ही आज संपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. आज तुम्ही परिपूर्ण झालेले आहात. परिपूर्णतेचा आभास अंतर्मनात बाळगून रिलॅक्स व्हायचा आहे. रिलॅक्स व्हायचा आहे. रिलॅक्स व्हायचा आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एकदम शांत 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 आणि हळूहळू डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडा. डोळे उघडताना कोणतीही घाई करू नका. हळूहळू डोळे उघडा आणि स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली स्लोली कम बॅक. कविता मॅम, प्रमिला मॅम, व्हेरी गुड. पाणी पिऊन घ्या. कसं वाटतंय, कोण सांगू शकेल? कविता मॅम, अनम्यूट होताय का तुम्ही? येस मॅम. एकदम छान रिलॅक्स वाटलं आणि कुठेतरी असं वाटलं रिलॅक्स वाटलं छान. आणि कालांतराने आजूबाजूच्या आवाजाचा काहीच नाही, फक्त तुमचाच आवाज कानात येत होता आणि असं वाटलं की आपण कदाचित झोपलोय की जागे आहोत. म्हणजे इतकं ते फ्रेश वाटलं. व्हेरी गुड. प्रमिला मॅम, तुम्हाला कसं वाटलं? नीलम मॅम, कसं वाटलं? व्हेरी गुड. तुम्ही म्यूट आहात. अनम्यूट करू का तुम्हाला? अनम्यूट व्हा. समोर क्लिक करा बटनावर. होतंय? खाली बघा, माईक सारखं चित्र असेल त्याच्यावर क्लिक करायचं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. नाही होते तुमच्याकडून, काही हरकत नाही. तर बघा, आपण आता शिकणार आहोत एनर्जी बॉल्स. एनर्जी बॉलच्या माध्यमातून आपण 4 एनर्जी बॉल आपण शिकणार आहोत. पहिला एनर्जी बॉल असेल आपला, त्याद्वारे आपण सर्व निगेटिव्हिटी काढायला शिकणार आहोत. दुसऱ्या एनर्जी बॉल मधून आपण स्वतःसाठी युनिव्हर्स कडून पॉवर मागणार आहोत, शक्ती मागणार आहोत. तिसरा एनर्जी बॉल असेल, त्याच्यामधून आपण आपल्या घरातील, वाहनातील सर्व निगेटिव्हिटी काढणार आहोत. आणि चौथा एनर्जी बॉल आपण इतरांसाठी पाठवणार आहोत, सकारात्मकतेचा. तर आपण त्याची सुरुवात करूया. चला, पाणी प्यायचंय का कोणाला परत एकदा? ठीक आहे. काल जे सांगितलं होतं हँड्स रेकीची प्रार्थना, ती पहिला प्रार्थना करा. हात जोडून घ्या. पहिला हात जोडून घ्या. रेकीची प्रार्थना करून घ्या.
मी माझी आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. तर हा पहिला बॉल आहे फुटबॉल. फुटबॉल टेक्निक ह्याला म्हणतात, या पहिल्या बॉलला. ह्याच्यामधून आपण आपल्या आयुष्यातील दुःखांना, कष्टांना किक मारून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हँड्स अप. आता एक एनर्जीचा बॉल बनवा. जाणवलं मॅग्नेटिक फील्ड? स्लोली स्लोली मॅग्नेटिक फील्ड जाणवलं का? हात खेचल्यासारखे वाटत आहेत ना? अफर्मेशन देऊ आता. झालं तुमचं? व्हेरी गुड. आता तुम्ही स्वतःचं नाव घ्या, मी माझं नाव घेते. मी पूजा. माझं घर, माझ्या घरातील सर्व सदस्य, माझ्या घरातील वस्तू, माझं वाहन, माझं ऑफिस. मी पूजा, माझं घर, माझ्या घरातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, माझं वाहन, माझं ऑफिस, ह्या सर्व गोष्टींमध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आलेली असेल, ह्या सर्वांमध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आलेली असेल, तर ती ह्या एनर्जी बॉलने ग्रहण केलेली आहे. माझं घर, माझ्या घरातील सदस्य, माझ्या घरातील सर्व वस्तू, वाहन, माझं ऑफिस, ह्यामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची जी काही नकारात्मकता आलेली आहे, ती ह्या एनर्जी बॉलने ग्रहण केलेली आहे. बघा, तुमच्या हातातला एनर्जी बॉल तुम्हाला आता थोडासा जड वाटू लागेल. तुमच्या हातातला एनर्जी बॉल आता तुम्हाला थोडा जड वाटू लागेल. आता हा एनर्जी बॉल असा जवळ घ्यायचा, असा जवळ घ्यायचा आणि असा हात करायचा आकाशाकडे आणि अशी फुंकर मारायची आणि हे 3दा करायचं आणि बोलायचं, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जा. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जा. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊन जा. मारली फुंकर? ब्रह्मांडात गेलं. आता मी शिकवलं होतं की एखाद्या गोष्टीपासून स्वतःला डिस्कनेक्ट कसं करायचं, आठवतंय? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, आपल्या नाभीच्या समोर. व्हेरी गुड. ह्या टेक्निकद्वारे आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता बाहेर काढू शकतो, पण ही ऊर्जा आहे फक्त 10%, कारण आपण आहोत रेकीच्या लेवल 1 मध्ये. तर आता दुसरा एनर्जी बॉल आपण बघणार आहोत. दुसऱ्या एनर्जी बॉल मधून आपण स्वतःसाठी युनिव्हर्स मधून शक्ती मागणार आहोत. सेम रेकीला कॉल. मी माझी आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हँड्स रब करा. बॉल क्रिएट करा. बघा, मॅग्नेटिक फील्ड जाणवते का? आता ह्याच्यामध्ये आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. हा ऊर्जेचा बॉल मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे. हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे.
हा ऊर्जांचा बॉल मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे. आता हा बॉल उचलायचा आहे आणि आपल्या क्राऊन चक्रावर ठेवायचा आहे. हा बॉल उचलायचा आहे आणि आपल्या क्राऊन चक्रावर ठेवायचा आहे आणि फील करायचं आहे की ही सर्व ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीर, मन, सात चक्र, सर्व अवयव, सर्व सेल्स, टिश्यूज, नर्व्स पर्यंत पोहोचत आहे. ही सर्व ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात सात चक्र, सर्व अवयव, सेल्स, टिश्यू, नर्व्स पर्यंत पोहोचत आहे आणि आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे. आणि आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे आणि आपल्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्रदान करीत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. काढा आता हात. ह्या बॉलद्वारे आपण स्वतःसाठी हिलिंग करू शकतो, ब्रह्मांडाकडे शक्ती मागू शकतो. आता पुढच्या बॉल मधून आपले 2 बॉल झाले, आता हा तिसरा असेल. तिसऱ्या बॉल मधून आपण आपल्या घराला, वाहनाला, घरातील सदस्यांना आणि वस्तूंना प्रोटेक्शन देणार आहोत. तर चला परत सेम रेकीला कॉल. मी माझी आभारी आहे, ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझे माता पिता व समस्त ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता मी माझं नाव घेते, तुम्ही तुमचं नाव घ्यायचंय. हँड्स रब. परत एकदा बॉल. आपापलं नाव घ्या. हा मी पूजा. हा ऊर्जांचा बॉल माझं घर, माझ्या घरातील सर्व वस्तू, माझ्या घरातील सर्व सदस्य, माझं वाहन, माझं ऑफिस यांना प्रदान करीत आहे. मी पूजा. हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, माझ्या घरातील सर्व सदस्य, माझ्या घरातील सर्व वस्तू, माझं वाहन आणि माझं ऑफिस यांना प्रदान करत आहे. माझ्या घराला दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या घराला दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या घराला दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त होत आहे. माझ्या घरातील सर्व सदस्यांना दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन, सुरक्षा प्राप्त होत आहे. माझ्या घरातील सर्व सदस्यांना दिव्य रेखी शक्तीची सुरक्षा मिळत आहे. माझ्या घरातील सर्व वस्तू, माझं वाहन, माझं ऑफिस या सर्वांना दिव्य रेखी शक्तीची सुरक्षा मिळत आहे. माझ्या घरातील सर्व वस्तू, माझं वाहन, माझं ऑफिस या सर्वांना दिव्य रेखी शक्तीची सुरक्षा मिळत आहे. संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. संपूर्ण सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हा बॉल डोळे उघडा सर्वांनी, माझ्याकडे बघा. आता हा बॉल आपल्याला आपल्या घरात अशा प्रकारे स्प्रेड करायचा आहे. स्प्रेड करा, आपल्या घरामध्ये त्याला पसरवा, आपल्या घरात त्याला पसरवा. ही ऊर्जा पूर्ण घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये पसरली पाहिजे. व्हेरी गुड. आता ह्यानंतर परत कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. गुड. 3 बॉल कळले इथपर्यंत सर्वांना व्यवस्थित. आता चौथा बघूया आपण. बघा, आता आपण इथे बसलेलो आहोत, पण कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करत आहे. पृथ्वी तलावरती कोणीतरी आपल्यासाठी कष्ट करत आहे. जसं की एखादा शेतकरी आपल्याला आपल्या घरात व्यवस्थित अन्न मिळावं ह्यासाठी तो शेतामध्ये कष्ट करत आहे. एखादा मजूर फॅक्टरीमध्ये कष्ट करत आहे. तसेच इतरही अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे आपल्याला आपल्या डेली आयुष्यातल्या गोष्टी वेळेवर मिळत असतात. ते लोक बनवतात, त्यानंतर त्या आपल्यापर्यंत येतात. जर त्यांनी केल्याच नसत्या तर आपल्याला ते मिळाल्या असत्या का? तर आता आपण हा बॉल आहे तो त्यांच्यासाठी पाठवणार आहोत, कारण रेकी सर्वांचा विचार करते, आपल्या सोबत सर्वांचं भलं व्हावं हा विचार करते. तर परत आपण रेकीला कॉल करून घेऊ. मी माझी आभारी आहे, ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझे माता पिता
समस्त ईश्वर आणि गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. चला हँड्स रब करा आणि एनर्जीचा बॉल क्रिएट करून घ्या. बॉल बनवा आणि अफर्मेशन द्या या बॉलला की ह्या पृथ्वीवर जेही लोक माझ्यासाठी कष्ट करीत आहेत, ह्या पृथ्वीवर जेही लोक माझ्यासाठी कष्ट करत आहेत, तो शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो आहे, जो शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवत आहे, जो मजूर फॅक्टरीमध्ये काम करीत आहे, जो मजूर फॅक्टरीमध्ये काम करीत आहे, किंवा जे सैनिक, जे शिपाई माझ्या देशासाठी चांगलं कार्य करत आहेत, जे सैनिक, जे शिपाई माझ्या देशासाठी चांगलं कार्य करत आहेत, ज्यांच्यामुळे मला संरक्षण मिळतं, माझ्या देशाला संरक्षण मिळतं, हा बॉल मी अशा सर्वांपर्यंत पोहोचवत आहे, पोहोचत आहे. त्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान हो. त्या सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान हो. त्या सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान हो. तथास्तु. आता आपल्याला हा बॉल सुद्धा हवेमध्ये स्प्रेड करायचा हवेत अशा प्रकारे स्प्रेड करायचा आहे आणि कामना करायची आहे की आपण पाठवलेली सर्व सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तींपर्यंत व्यवस्थित पोहोचलेली आहे. त्यानंतर कट 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 डिलीट डिलीट. तर हे चारही बॉल तुम्ही दैनंदिन लेवलवर करू शकता. स्वतःसाठी शक्ती मागायचे, निगेटिव्हिटी काढायचे, घराला प्रोटेक्शन देण्याचे आणि इतरांसाठी सकारात्मक ऊर्जा पाठवण्याचे. चला आता आपला पुढचा टॉपिक आहे रेकीद्वारे आजारांवरती उपचार कसं करावं. बघा, डॉक्टर मिकाऊ हुसुई यांनी जेव्हा रेकी रिडिस्कव्हर केली होती जपानमध्ये, त्यावेळेला त्यांनी आपल्या शरीराच्या 24 भागांना रेकी देण्याचे नियम केले होते. 24 भागांना रेकी देण्याचे नियम केले होते. 24 भागाला कमीत कमी 3 मिनिटं रेकी द्यायची असेल तरी 72 मिनिटं लागतात. मग आता सांगा, आपल्या आत्ताच्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये, धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी 72 मिनिटं काढू शकतो का रेकी देण्यासाठी? शक्यच नाहीये. म्हणून आपण आपल्या शरीरात आहे 7 चक्र, त्यांना जरी 3-3 मिनिटं रेकी दिली तरी 21 मिनिटं आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी अगदी सहज देऊ शकतो. हा झाला पहिला ऑप्शन की त्या 7 चक्रांना रेकी द्यायची किंवा त्या रिलेटेड जे चक्र असेल त्या एकाच चक्राला रेकी द्यायची, किंवा अजून दुसरा ऑप्शन असतो लोकल बॉडी पार्ट. लोकल बॉडी पार्टला रेकी द्यायची म्हणजे जसं की समजा तुमचं डोकं दुखत असेल तर फक्त डोक्यावर रेकी द्यायची, हात दुखत असेल तर फक्त हातावर रेकी द्यायची, किंवा जे काही असेल, पाय असेल तर पायांना, पोट असेल तर पोटावरती अशा प्रकारे हात ठेवून. आणि ह्या रेकी देण्यामध्ये सगळ्यात पहिला नियम आहे संवेदना, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची असते. कळलं? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत रेकी द्यायची असते. कोणाला थंड हवा जाणवेल, कोणाला हातांवरती गरम जाणवेल, तर कोणाला व्हायब्रेशन जाणवतील, असं मुंग्या आल्यासारखं होईल, तर कोणाला राऊंड राऊंड फिरल्यासारखं सुद्धा वाटेल. प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळं असू शकतं त्यांचे अनुभव. तर सगळ्यात पहिला रेकीला कॉल, हँड्स रब करायचे. रेकीला कॉल, हँड्स रब. हँड्स रब खूप महत्वाचा आहे कारण ह्याच्यामुळेच एनर्जी ऍक्टिव्हेट होत असते. त्यानंतर तुमचं जिथे दुखत असेल तिकडे हात ठेवायचा, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. संवेदना संपल्या की हात काढायचा
मग परत म्हणायचं थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, आणि त्यानंतर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि ज्या प्रकारे जर तुम्ही समोरच्यांना करणार असाल तर सेम रेकीला कॉल, हँड्स रब, त्यांचा पण तसाच हात ठेवायचा, पण त्यांचे पहिला आभार मानायचे झाल्यावर सुद्धा आणि करायच्या आधी सुद्धा, आणि त्यानंतर कट कट करायला विसरायचं नाही. नाहीतर काय होईल, तुम्ही जर कटकट डिलीट डिलीट केलं नाही तर त्यांचं दुखणं तुम्हाला लागेल. त्यामुळे आपल्याला ही खबरदारी घ्यायची आहे, जेव्हा समोरच्याला करू तेव्हा कट कट कट, डिलीट 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 करायचं आहे. तर हे झालं लोकल बॉडी पार्टचं. आता आपण चक्रांद्वारे कसं करू शकतो ते बघूया. तर बघा, काही लोकांना पोटाचा प्रॉब्लेम असतो, उलटीसारखं वाटत असतं, सतत अपचन होतं, गॅस होतो. तर अशा लोकांनी त्यांच्या स्वतःच्या आज्ञा चक्रावरती आणि मणिपूर चक्रावरती रेकी द्यायची आहे. रेकी द्यायची प्रोसेस कळली ना सर्वांना? रेकीला कॉल, हँड्स रब, संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा, मग पुन्हा रेकीचे आणि स्वतःचे आभार मानायचे, आणि मग कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चक्रांवरती हात ठेवून रेकी द्यायची आहे. पोटासंबंधित आजार, गॅस, अपचन ह्यासाठी आज्ञा चक्र आणि इथे मणिपूर चक्र. एकदा इथे 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 रेकी द्यायची आणि एकदा इथे रेकी द्यायची. त्यानंतर कोणाला मायग्रेनचा प्रॉब्लेम असतो, डोकं खूप दुखत असतं, तर अशा लोकांनी मणिपूर चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्रावरती रेकी द्यायची आहे. काही लोकांना अस्थमाचा प्रॉब्लेम असतो, लंग्सचा प्रॉब्लेम असतो, श्वास घ्यायला त्रास असतो, अशा लोकांनी आज्ञा चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि लंग्स वरती रेकी द्यायची आहे. त्यानंतर किडनी संबंधित ज्यांना आजार आहेत ते सुद्धा स्वादिष्टान चक्रावर, मूलाधार चक्रावर, आणि किडनी तुम्हाला माहिती आहे मागे असतात, तर आपले हे हात तुम्ही डिरेक्टली असे मागे ठेवू शकता ज्या वेळेला किडनी दुखत असेल, इथे काही पेन असेल त्यावेळेला. समजा कोणाचा कमरेपासून खालचाच पूर्ण भाग दुखतो, पाय दुखतात, गुडघे दुखतात, तर अशा लोकांनी आपल्या रूट चक्रावरती रेकी द्यायची, मूलाधार चक्रावरती, अशा प्रकारे हात ठेवून. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र आणि किडनीवरती रेकी द्यायची आहे. बघा, सध्याला म्हणजे आपलं खूप असं जंक फूड खाण्याच्या पद्धतीमुळे किंवा एक्सरसाइज नसल्यामुळे बऱ्याच जणींना संतती व्हायला प्रॉब्लेम येतो. संतती एकतर तो प्रॉब्लेम असतोच, आणि दुसरा प्रॉब्लेम नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. तर अशा लोकांनी स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि हृदय चक्रावरती रेकी द्यायची आहे. त्यांच्यासाठी हे 4 चक्र आहेत. तर ह्याचे नोट्स मी ग्रुपवरती पाठवेन, कोणी आता लिहित बसू नका. नोट्स येतील त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या त्या अवयवावरती रेकी देऊ शकता. तर आता मी तुम्हाला अजून एक टेक्निक दाखवते. बघा, ज्या वेळेला आपल्याला खूप ताप येतो तर आपण काय करतो, डॉक्टर अवेलेबल नसतात किंवा डॉक्टरकडे जायला वेळ असतो, तर आपण जनरली मिठाच्या पाण्याच्या घड्या कपाळावरती ठेवतो. आपली आई आणि आजी डोक्यावरती फडके ठेवते ओले करून, किंवा एखादी आपण त्यांना तात्पुरती पॅरासिटामॉल देतो. तर आता आपण ह्या टेक्निक मधून ताप आल्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये एखाद्याचा ताप 1 ते 2 डिग्री कसा कमी करायचा ते बघणार आहोत. बघा, जी व्यक्ती असेल तिला बेडवरती ठेवायचं अशा प्रकारे, रेकीला कॉल करायचा, आपल्यासोबत बाउल घ्यायचं पाण्याचं, त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी आपण ठेवायचं, जसं आपण घड्या ठेवायला इथे वापरतो, त्याच्यामध्ये हा फडका टाकायचा, पिळून घ्यायचा. औरा क्लिनिंग आठवतंय ना सर्वांना?
औरा क्लिनिंग शिकलेलो. आता ही औराचीच एक टेक्निक आहे की औरा क्लिनिंग केल्यामुळे एखाद्याचा ताप 1 ते 2 डिग्री आपण कसा कमी करू शकतो. 102 ताप असेल तर आपण 101 आणि 100 वरती डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी सहज कमी करू शकतो. बघा हा पिळून घेतला. त्यानंतर हा अशा प्रकारे हे औरा क्लिनिक हे असं हळू 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 त्यांच्या पायापर्यंत आणायचं. हे आपल्याला 5 ते 6 वेळा करायचं आहे औरा क्लिनिक. त्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला उलटा झोपायला सांगायचं अशा प्रकारे. पुन्हा पिळून घ्यायचा. त्यानंतर मागून त्यांचा औरा आपण क्लीन करायचा आहे. मागून औरा क्लीन करायचा. काही लोकांना खूप जास्त ताप असतो, तर अशा वेळेला त्यांच्या मागून आणि पुढून ही टेक्निक आपल्याला 5-5 मिनिटं करायची आहे. पूर्ण 5 मिनिटं. ह्या टेक्निक मधून आपण एखाद्या व्यक्तीचा ताप 1 ते 2 डिग्री आरामात कमी करू शकतो. डॉक्टरकडे तर जायचंच आहे, पण तत्पूर्वी आपण जे घरात उपाय करतो त्यामध्ये आपण हा उपाय करू शकतो. आता इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? आजारासंबंधित किंवा अजून कशा संबंधित? ठीक आहे. तर आता आपण डेली प्रॅक्टिस काय करायची ते बघूया. हा 1 मिनिट. बोला नीलम मॅडम. अनम्यूट केलंय मी. हा बोला. मॅडम एक प्रश्न विचारायचा होता. हा प्रश्न म्हणजे ती कधी कधी असं होऊन जातं की म्हणजे बऱ्याचदा डोळा वगैरे फडफडणं वगैरे असतं. ते वाईट आणि चांगले संकेत दाखवतात का आपल्या बॉडी मधून मला तुमचा आजारासंदर्भात? नेटवर्क इश्यू आहे का? हा, परत एकदा रिपीट करा, तर तुम्ही मध्ये मध्ये अडकता. आवाज येतोय? आवाज येतोय? आवाज येतोय, तुम्ही अडकल्यात. परत बोला. कधी कधी आपल्याला काही आजाराचे संकेत असतात. ते डोळा फडकणे, पापणी फडकणे याच्यावरून मिळतं, हे खरं आहे का? पापणी, मला ते पापणीच्या पुढचं काहीच नाही कळत आहे. मेसेज मध्ये टाईप करा ना, इथे खाली मेसेज करा मला. टाईप आपण समजा आपली आजारी फडफड असेल, त्याच्या डोळा वगैरे फडफडणे, डावा किंवा उजवा याच्याद्वारे काही आजार आहे असे संकेत मिळतात, हे खरं आहे का? आज्ञा चक्रावरती हिलिंग द्यायची अशा वेळेला. ते संकेत वगैरे येतात ना, तसं काही नसतं. हा अगदी हा हा जे काही लोक बोलतात ना की स्त्रियांचा उजवा डोळा फडफडणं हा चांगलं हा हा नसतं, हा तुम्ही हो याबद्दल हो. विचारताय ना, अशा वेळेला आपल्या अंगावर थोडं तरी सोनं असतं, सरळ ते काढायचं आणि त्या अवयवावरती लावायचं. अच्छा, हा त्याच्यावरचा उपाय असतो. हा, तुम्ही आता समजा अंगठी वगैरे जरी घेतली, ती लावली, सोन्याचा हा धातू, तरी होतं. किंवा तुम्ही तुमच्या इथे आज्ञाचक्रावरती हिलिंग देऊ शकता, त्यामुळे सुद्धा ते थांबू शकतं. आणि ते संकेत वगैरे असला काही भाग नसतो अंधश्रद्धेचा. तो एक शारीरिकच भाग आहे ना? हो हो, आपला शारीरिक जो त्रास असतो त्याचाच आहे. काही लोक म्हणतात की वाईट घडतं, चांगलं घडतं, असं काहीच नसतं मुळात. अच्छा अच्छा, थँक्यू मॅडम. ओके, वेलकम. हा, तर आता डेली प्रॅक्टिस काय करायची हे आता आपण बघूया. हे तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला मी एनर्जी ऍक्टिव्हेशन शिकवलं होतं. चार्ज लँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, दोन्ही हातावर, नाभीच्या पुढे, क्राऊन चक्रावर आणि बॉडीच्या समोर. ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे डेली. ह्यामुळे तुमची एनर्जी सतत ऍक्टिव्हेट होत राहणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकीची 5 तत्व, ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुसरायचीच आहेत, त्याशिवाय रेकीचा लाभ होणार नाही. त्यानंतर आपण बघितले एनर्जी बॉल. ते 4ही एनर्जी बॉल तुम्ही तुमच्या डेली प्रॅक्टिस मध्ये ठेवू शकता. त्यानंतर मी तुम्हाला थोड्या वेळाने एक मनी मंत्र देणार आहे, तो तुम्ही वापरायचा आहे. तुमच्या घरातलं अन्न आणि पाणी चार्ज कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवलं होतं, ते आपल्याला अंमलात आणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, निगेटिव्हिटी डिलीट करायचे, जे तुम्हाला मी टेक्निक दिलं होतं. रोज लिहायचं, 90 दिवस जाळायचं किंवा फाडून जाळायचं किंवा डस्टबिन मध्ये फेकून द्यायचं. ह्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. लिहून झालं सर्वांचं की मला थम्स पाठवा. रेकीची 5 तत्व, निगेटिव्हिटी डिलिटेशन, एनर्जी ऍक्टिव्हेशन, एनर्जी बॉल्स, वॉटर आणि फूड चार्जिंग, ह्या गोष्टी तुम्हाला डेली प्रॅक्टिस म्हणून वापरायच्या आहेत.
पण हे सगळं कसं असणार आहे, फक्त 10% ऊर्जांनीच. आता आपण थोडंसं रेकीच्या सेकंड लेवल आणि थर्ड लेवल म्हणजेच मास्टर लेवल, सेकंड लेवल आणि थर्ड लेवल म्हणजेच मास्टर लेवल बद्दल जाणून घेऊया. बघा, सेकंड लेवल मध्ये परत एकदा शक्तिपात होत असतो. सेकंड लेवलचा आणि थर्ड लेवलचा हा परत परत वेगवेगळा शक्तिपात असतो. सेकंड लेवलचा 40% ऊर्जांचा, तर मास्टर लेवलचा 100% ऊर्जांनी परिपूर्ण असतो. ज्यावेळी मास्टर लेवल होते कम्प्लीट त्यावेळेला आपण पूर्ण एक रेकी हिलर बनून जातो. त्यानंतर आपण हिलिंगसाठी केसेस सुद्धा घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण डिस्टन्स हिलिंग शिकवत असतो. लेवल 1 मध्ये आपण स्पर्श करून हिलिंग कसं करायचं ते बघितलं की त्याची मर्यादा आहे लेवल 1 की तुम्ही विदाऊट स्पर्श हिलिंग करू शकत नाही. पण लेवल 2 मध्ये आपण ती व्यक्ती कुठेही असू दे, आता समजा जर मी मुंबईमध्ये आहे तर ती व्यक्ती इतर कुठे बसली आहे, पुण्यामध्ये आहे किंवा कोल्हापूरमध्ये आहे, कुठेही आहे, तर तुम्ही इथे बसून त्यांना तिथपर्यंत रेकी देऊ शकता डिस्टन्स हिलिंग मध्ये. एक एक्झाम्पल सांगते. एका स्त्रीने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे घरच्यांनी एक्सेप्ट केलं नाही, तिच्याही नाही आणि त्याच्याही नाही. त्यानंतर ती रेकी शिकली. रेकी ती शिकलेली होती. त्यांनी घर घेतलं, नवरा बायकोनी वाहन सुद्धा घेतलं. पण त्या नवऱ्याला काही वेळाने दारूचं व्यसन लागलं, त्याचा जॉब सुद्धा सुटला, घराचे सगळे हप्ते थकले आणि अशा वेळेला ती स्त्री प्रेग्नेंट होती. तिच्या पोटामध्ये ट्विन्स होते. मग आता तिला काहीच कळत नव्हतं की आपण काय केलं पाहिजे. मग तिने ह्या डिस्टन्स हिलिंग मार्फत तिच्या नवऱ्याचं हिलिंग केलं. सगळ्यात पहिला तिने तिच्या नवऱ्याचं व्यसन सोडवून टाकलं. त्यानंतर त्यांचं घराचे गाडीचे हप्ते व्यवस्थित जायला लागले, कारण त्याचा जॉब व्यवस्थित सुरू झाला व्यसन गेल्यामुळे. त्यानंतर तिने 2 गोंडस बाळांना जन्म दिला आणि त्यांचं सगळं चांगलं झालेलं बघून दोघांच्याही घरच्यांनी त्या दोघांना एक्सेप्ट केलं. एवढी पॉवर डिस्टन्स हिलिंग मध्ये आहे. आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं काय आहे? शरीरामध्ये आरोग्य, खिशात पैसा आणि नात्यांमध्ये प्रेम. तर या 3 गोष्टी आपल्यासाठी सध्याच्या जीवनासाठी महत्वाच्या आहेत, तर त्या आपण इझिली मिळवू शकतो. त्यानंतर आपण विश बॉक्स बघत असतो. विश बॉक्स म्हणजे काय, तो वापरायचा कसा, त्याला हिलिंग देऊन आपण आपल्या इच्छा कशा पूर्ण करायच्या. विजन बोर्ड म्हणजे काय, हे सेकंड लेवल मध्ये बघत असतो. टेलिपॅथी ही टेक्निक असते. त्याच्याद्वारे जसं की बघा, मुलं असतात, तुम्ही त्यांना किती पण ओरडा, ऐकतात का ती मुलं? नाही ऐकत. तर टेलिपॅथीद्वारे आपण आपल्या मनातले सकारात्मक विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे तिकडे आपल्याला जास्त ओरडून मेहनत करायची गरज नसते, तर आपण इझिली आपले विचार समोरच्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यानंतर असं टेक्निक आहे ज्याच्याद्वारे आपण आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी जाळून टाकतो 40% ऊर्जांनी. त्यानंतर घराला, वाहनाला, ऑफिसला प्रोटेक्शन कसं द्यायचं हे शिकत असतो. आणि लास्ट असतं ते म्हणजे पेस्ट कंट्रोल, ज्याच्याद्वारे आपण आपल्या घरातील पाल, झुरळ, कीटक किंवा जे कोणते कीटक असतील ते कोणत्याही कीटकनाशकांशिवाय पळवून कसे लावायचे हे तिथे आपण बघत असतो. माझ्या पण घरात सुरुवातीला खूप झुरळ होते. ज्या वेळेला मी रेकीमध्ये आली, हे त्यांच्यावरती पेस्ट कंट्रोल केलं, त्यानंतर हळूहळू गायब व्हायला सुरुवात झाली. औषध टाकायची सुद्धा गरज भासली नाही. आणि रेकीची थर्ड लेवल म्हणजेच मास्टर लेवल, ज्याच्यामध्ये आपण एक परिपूर्ण हिलर बनून जातो. त्यात आपण स्वतःलाही हिलिंग करतो आणि इतरांनाही हिलिंग करत असतो. ह्याच्यामध्ये वेगळे सिम्बॉल असतात. ह्याची ऊर्जा 100% असते आणि ह्याचा वेगळा शक्तिपात केला जातो. ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं ते शिकवलं जातं. साऊंड हिलिंग शिकवलं जातं. का तुम्हाला माहिती असेल की हल्ली बऱ्याच तुम्ही लोकांकडे जाता, म्हणजे जसं की पत्रिका बघायला गेलात किंवा कोणत्या गुरुजींकडे गेलात, तर काय सांगतात सगळेच जण, तुम्हाला पितृदोष आहे म्हणून तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत. तर हे पितृदोष आपण या रेकीच्या थर्ड लेवल मधून सहजतेने गायब करू शकतो. म्हणजे तिकडे जाऊन कोणती पूजा वगैरे करण्यापेक्षा आपणच आपले पितृदोष नष्ट करू शकतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सिम्बॉल्स शिकवत असते. ते सिम्बॉल्स म्हणजे जसं की 2 लोकांमध्ये जर भांडण असतील, पती आणि पत्नीचं पटत नसेल, तर त्यांना कसं एकत्र आणायचं, भावा बहिणींना एकत्र कसं आणायचं, तर तिकडे आपण ते बघू शकतो. आणि अजून एक सिम्बॉल असतो ज्याच्या मार्फत आपण अनवॉन्टेड नातं, जसं की पती पत्नीमध्ये कोण तिसरीच व्यक्ती आलेली असते, तर अशा व्यक्तीला कसं बाहेर काढायचं हे सुद्धा त्या समोरच्या व्यक्तीला त्रास न होता हे आपण इथे बघत असतो. जसं की लास्ट टाइम एक बाई होती,
तिच्या नवऱ्याचं बाहेर कुठे अफेअर सुरू होतं, त्यामुळे ही डिस्टर्ब असायची. तर हिने ती टेक्निक वापरली आणि त्यामुळे त्या स्त्रीची भारतामधून डिरेक्टली अमेरिकेला बदली झाली. ह्याच्यात काय झालं, हिचा नवरा हिच्याकडे परत आला, ती स्त्री अमेरिकेला गेली, तिचीही प्रगती झाली आणि हिचाही संसार व्यवस्थित सुरळीत सुरू झाला. तर ह्या सर्व टेक्निक आपण रेकीच्या थर्ड लेवल मध्ये बघत असतो. घरावरती आणि माणसांवरती होणारे अटॅक्स, निगेटिव्ह ऊर्जांचे अटॅक्स कसे काढायचे हे आपण बघतो. त्याचप्रमाणे सायकिक सर्जरी म्हणून एक टॉपिक असतो. त्या टॉपिक मधून मोठे मोठे असाध्य आजार सुद्धा आपण बरे करू शकतो, कारण आजार हा शरीरापेक्षा सगळ्यात पहिला आपल्या डोक्यामध्ये असतो. तर ह्या सर्जरीद्वारे आपण तो पहिला डोक्यातून काढला तर आपल्या शरीरातले आजार हळूहळू गायब व्हायला मदत होते. तर हे झालं सेकंड आणि थर्ड लेवल. तर ज्याही कोणाला सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन घ्यायची आहे, दोघांची मिळून एकच फी आहे 4,444. कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल तर ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, एकदाच पैसे भरायचे आहेत आणि इन जे फ्युचरमध्ये जेवढ्या बॅचेस होतील त्या सर्व बॅचेस तुम्ही कायमस्वरूपी अटेंड करू शकता. जे काही प्रॉब्लेम्स असतात तुम्ही मला डिरेक्टली कॉल करून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बघा, शिकताना काही प्रश्न नसतात आपल्याला, ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळेला खरे प्रश्न सुरू होतात. तर अशा वेळेला मी गाईड करायला तिकडे नेहमीच आहे, तुम्ही सगळ्या बॅचेस अटेंड करू शकता. आणि ह्या 2 कोर्स सोबत मी तुम्हाला क्रिस्टल थेरपी हा कोर्स फ्री मध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्याचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळणार आहे, तुम्ही रेकॉर्डिंग बघूनही कधीही प्रॅक्टिस करू शकता. तर हे झालं माझ्या बॅचचं. आता मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला मनी मंत्र देते, तो मनी मंत्र ऐका. तुम्ही ज्या वेळेला एखाद्याला पैसे देत असता, मग तो भाजीवाला असू दे, कोणीही असू दे, भाजीवाला, किराणावाला, त्यावेळेला हा सगळ्यात पहिला नियम, त्यावेळेला त्यांना हसतमुखाने पैसे द्या. लक्ष्मीला काय आवडतं? प्रेम. जर तुम्ही लक्ष्मीला कोणाला असं, अरे यार पैसे दिले आता ह्याला, आता माझे पैसे गेले, लक्ष्मी गेली, जर तुम्ही असा विचार करून दिलात तर लक्ष्मी रुसेल की आनंदी होईल? मग तिला प्रेमानेच इतरांना द्यायचं आहे आणि ते देत असताना तुम्हाला काउंट हा शब्द वापरायचा आहे, COUNT. एखाद्या व्यक्तीला पैसे देताना काउंट हा शब्द वापरायचा, COUNT, मनात बोलायचा हा शब्द आणि हसतमुखानेच द्यायचा. आणि त्यानंतर तिकडे अफर्मेशन द्यायचं. ते अफर्मेशन लिहून घ्या, मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊन 8 पटीने वाढून माझ्या आयुष्यात परत येऊ दे. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊन 8 पटीने वाढून माझ्या आयुष्यात परत येऊ दे. आय एम वेटिंग फॉर यू, थँक यू, आय लव्ह यू. आय एम वेटिंग फॉर यू, थँक यू, आय लव्ह यू. रिपीट करू का? झालाय का लिहून? काउंट शब्द, COUNT, आणि अफर्मेशन, मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊन 8 पटीने मल्टिप्लाय होऊन माझ्या आयुष्यात परत येऊ दे. आय एम वेटिंग फॉर यू, थँक यू, आय लव्ह यू. हा आहे मनी मंत्र. हा तुम्ही डेली लाईफ मध्ये वापरा आणि मॅजिक बघा. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊन 8 पटीने वाढून माझ्या आयुष्यात परत येऊ दे. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे, त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होऊन 8 पटीने मल्टिप्लाय होऊन 8 पटीने वाढून माझ्या आयुष्यात परत येऊ दे. आय एम वेटिंग फॉर यू, थँक यू, आय लव्ह यू. आय एम वेटिंग फॉर यू, थँक यू, आय लव्ह यू. तर हा आहे तुमचा मनी मंत्र.
तर आपल्या रेकी लेवल 1 चा सिलेबस इथे शिकवून पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला ह्या मागच्या 4 दिवसांच्या सिलेबस मधून काही प्रश्न असेल तर तुम्ही ते आता मला विचारा. मागच्या 4 दिवसाच्या सिलेबस मधून काही प्रश्न आहेत का कोणाला? हा बोला कविता मॅडम. मॅम ही जी डेली प्रोसेस तुम्ही सांगितली ना, फाईव्ह प्रिन्सिपल्स, एनर्जी बॉल्स, ही सकाळी करायची अंघोळ केल्यावर की कधीही दिवसात करू शकतो? कधीही करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि आंघोळ शिवाय किंवा आंघोळीनंतर कधीही. त्याला कोणतंही बंधन नाहीये. हेच आपण रेकीच्या बद्दल जे गैरसमज आहेत त्याच्यामध्ये ऐकलं होतं की गैरसमज काय काय असतात. रेकी सकाळी पहाटे उठूनच करायची, आंघोळीनंतरच करायची आहे, आंघोळ करून सफेद कपडे घालायचे, हे सगळे गैरसमज आहेत. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल असलेल्या वेळात तुम्ही करा. अजून काही कोणाला प्रश्न? ओके, तर बघा सेशन कसं वाटलं कोणी शेअर करू शकतं? आपलं सेशन कसं वाटलं कोणी शेअर करू शकतं? हा बोला नीलम मॅम. अनम्यूट करा. आवाज येतोय? हा बोला. आवाज मॅडम? हा बोला. ठीक तुमचा झाल्या. आवाज. हे खरंच खूप छान होतं. आवाज येतोय? हा आता येतोय, बोला. हा. बऱ्याचशा ज्या गैरसमज होत्या रेकी सर्वात काय अडचणीवर आपल्यावर खरंच होतो हे समजलं. डेली लाईफ मधून आपण कशा प्रकारे आपलं जे काही प्रॉब्लेम्स आहे हे सोडवू शकतो हे समजलं. व्हेरी गुड. आता येतोय आवाज? हा हा आता. आवाज येतोय? हा आता क्लिअर आहे. हा तरी माझं एक सेशन राहून गेलं मुलाच्या शाळेमुळे. नंतर मी बघितलं प्री व्हिडिओ, पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या की निगेटिव्हिटी, मेन म्हणजे निगेटिव्हिटी कशी घालवायची. जी सगळ्यात पहिले सुरुवात सगळे आपली तिथनच होते. त्याचे जे काही तुम्ही प्रॅक्टिकल्स घेतले आणि जाळून टाका की काय ते, त्याच्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी खरंच येऊ शकते आणि प्रॉब्लेम्स खरंच सुटू शकतात. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत फार आजार असतात संदर्भांना, जो मी खूप फेस केलेला आहे. आता त्याच्यातून बाहेर पडली. ऍक्च्युली 6 महिन्यात 2 ऑपरेशन झाले माझे. त्याच्यामुळे मला त्यातून बाहेर यायचं की पुन्हा होऊ नये किंवा मग त्या संदर्भात काय तर एक मला असं वाटते मे बी पॉसिबल होऊ शकतं किंवा होईल. मी जर हे सगळं व्यवस्थित केलं, ते रूल्स सांगितले 5 बॉल्स किंवा रेकील कसं आव्हान द्यायचं, तर ही सगळी माहिती समजायला. व्हेरी गुड, थँक्यू. वेलकम मॅडम. हा बोला कविता मॅम. रेकीमुळे एक आयुष्याला खरोखर एक बघण्याचा दृष्टिकोन थोडासा चेंज होतो आपला. आपण नेहमी ज्या आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कुरबुर करत असतो. इव्हन हे आयुष्य मिळायला देखील काही लोकांच्या इच्छा असतात, की असं आयुष्य आपल्याला मिळू दे. जे आपण जगत असतो आणि त्यासाठीच आपण कुरकुर करत असतो. पण रेकीमुळे खरंच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो, की नाही रिस्पॉन्सिबिलिटीज तर आहेत, पण सेल्फ लव्ह इज अल्सो मस्ट. की तुम्ही स्वतःची केअर केलीच पाहिजे, तर तुम्ही युनिव्हर्सकडून काही घेण्याची अपेक्षा करू शकता. राइट. आणि हे एनर्जी बॉल्स जे आहेत, हे एनर्जी बॉल्स इतके इफेक्टिव्हली काम करत असावेत अशी माझी कल्पना आहे, की जर आपल्यामुळे कोणाची निगेटिव्ह पॉवर आहे या कुणाचं काही अडलेलं काम होत असेल, तर त्यापेक्षा जास्त पुण्याचं काम आपल्या हातून काही होईल असं वाटत नाही. त्यामुळे बघूया रेकी प्रॅक्टिस करणं हे आमचं मस्ट, की आपल्याकडून तेवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे तरच ती एनर्जी आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. सो प्रॅक्टिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन दिस. थांबायचं आपण आज. चला आपण थांबूया आता. ज्या कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे, ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे, त्यांनी ऍडमिशन घ्या.
रेकी दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि समृद्धी प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझं ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांचं भलं हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू.